भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले वाद वाढत चाललेले आहेत आणि याची दखल घेऊनच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी गेल्याचं समजतंय। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे। अलीकडेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आलेला होता। तसंच काही नेत्यांमधले वाद देखील चव्हाट्यावर आले होते। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देखील यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते। दरम्यान या तणावाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ नये आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून फडणवीस आणि अजितदादांनी प्रत्यक्ष चर्चा केल्याचं समजतंय। तर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आतापर्यंत कशावरून वाद झालेला आहे त्यावर एक नजर टाकूया। मंत्रिमंडळ बैठकीत अजितदादा आणि महाजनांमध्ये खडाजंगी। माणिकराव कोकाटेंचा मंत्र्यांचं नाव न घेता सरकारला घरचा आहेर। विखे पाटील आणि अमोल मिटकरींमधला वाद चव्हाट्यावर। अमोल मिटकरींना आवर घाला असं दरेकर म्हणाले। राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानं लोकसभेत फटका, काही भाजप नेत्यांचा सूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।